फार कमी वेळामध्ये बोलवलेल्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले माझे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सहकारी, आपण लिखित मीडियाचे पत्रकार मित्र, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे पत्रकार मित्र, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो की सुमारे 3 वर्षात आपला निरोप दिला आणि आपण सारेजण खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले. आपल्याला माहिती आहे की गेल्याच आठवड्यामध्ये पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27वा वर्धापन दिन, जो समर्पण, संघर्ष, संकल्प ही टॅगलाईन करून आम्ही षण्मुखान हॉलमध्ये त्या ठिकाणी साजरा करणार आहोत. त्यामध्ये थोडासा बदल झाला आहे, ती माहिती सांगण्यासाठीच आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्वच कार्यकर्ते, सहकारी, बंधू भगिनींना कळवण्यासाठीच या पत्रकार परिषदेचं नियोजन त्या ठिकाणी आहे. 10 तारखेला एनडीएची एक महत्त्वपूर्ण बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी होणार आहे. देशभरातील एनडीएचे सर्व घटक आणि त्या घटक पक्षाचे निमंत्रित केलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काही सदस्य त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. तर त्या बैठकीला जाणं अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळेच तसं निरोप माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्फत आमच्या उपमुख्यमंत्री महोदयांना आल्याच्या नंतर आदरणीय वहिनींना आणि मला त्या ठिकाणी उपस्थित राहणं हे महत्त्वाचं आहे. स्वाभाविकपणाने 2 वर्षापूर्वी देशातील जनतेने तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना, एनडीएला देशामध्ये पुन्हा एकदा देशाची सेवा करण्याची संधी दिली. सलग 3 वेळेला संधी मिळाल्याच्या नंतर देशाची प्रगती, देशाचा विकास, जगभरामध्ये युद्धाचं सावट असतानासुद्धा आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये तितक्याच प्रमाणामध्ये त्यांनी केलेली वाढ, अशा वेळेला या 2 वर्षपूर्ततेचा एक आढावा किंवा एक बैठक एनडीएची त्या ठिकाणी आहे. स्वाभाविकपणाने दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर 24च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर मी त्यावेळेला सगळेजण एनडीएच्या बैठकीमध्ये सहभागी झालेलो होतो. अशा वेळेला मोदी साहेबांचा गौरव तर आहेच, पण एनडीएच्या भक्कमपणाने देशामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने एकसंघपणाने जी वाटचाल करते आहे, त्या पुढील वाटचालीचं सुद्धा कदाचित मंथन त्या बैठकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी असू शकतं. आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27वा वर्धापन दिन 11 तारखेला दुपारी 2 वाजता षण्मुखान हॉलमध्ये, म्हणजे जिथे नियोजित केला होता तिथेच, फक्त 10च्या ऐवजी 11 हा त्या ठिकाणी होणार आहे. ही माहिती आपल्यामार्फत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना कळावी, कारण दादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर आम्ही तो वर्धापन दिन त्या ठिकाणी साजरा करतो आहोत. अतिशय संयमाने, धीरोदत्तपणाने बहिणींनी अध्यक्षपदाची, उपमुख्यमंत्रीपदाची सूत्र हातामध्ये घेतल्याच्या नंतर या कालखंडामध्ये पक्षाची उभारणी सुरू आहेच. 29चं उद्दिष्ट आमच्या सर्वांच्या समोर आहेच आणि 29ला सुद्धा एनडीए म्हणून आम्हाला निवडणुकीला सामोरं जायचं असल्यामुळेच मधल्या कालावधीमध्ये काही जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, पण अधिक संख्येने राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्या ठिकाणी व्हायच्या आहेत. आणि 50% आरक्षणाच्या संदर्भातला निर्णय सर्वोच्च न्यायालयातील आल्याच्या नंतर त्या संदर्भामधला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत ऑक्टोबर-नोव्हेंबरला त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री म्हणून बहिणींचा राज्यभरातला दौरा ही आम्ही नियोजित त्या ठिकाणी करतो आहोत. SIRचा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी दिलेलाच आहे, पण त्याचबरोबर ती संघटनात्मक बांधणी म्हणजे बूथ लेवलपासून ते राज्यपातळीपर्यंत, राज्यपातळीपासून देशपातळीपर्यंत मजबूत करणं, पक्षाचा विस्तार करणं, याला अधिक प्राधान्य आम्ही सर्वजण देणार आहोत. पण आमचा 57वा वर्धापन दिन
समर्पण, दादांच्या प्रती समर्पण. संघर्ष म्हणजे राजकीय संघर्ष नव्हे, तर विचार आणि विचाराचं मंथन आणि संकल्प म्हणजे उद्याच्या भवितव्यातील पक्षातील वाटचाल हा निर्धारासह आम्ही 11 तारखेला आता बदललेल्या तारखेसह त्या ठिकाणी करणार आहोत. याच अतिशय महत्त्वाचं असल्यामुळेच, कारण आज 8 तारीख, उद्याचा एकच दिवस आणि 10 तारखेचं ते नियोजन होतं, पण कमी कालावधी असल्यामुळेच आपल्यामार्फत तातडीने समजा महाराष्ट्रामध्ये जाऊ शकेल याच कारणासाठी थोडासा आपल्याला त्रास त्या ठिकाणी दिला. आपण आलात त्याच्याबद्दल आपले मी आभारी मानतो. माझ्या पत्रकार परिषदेचा हेतू आपल्यासमोर विशद केला. आपल्याला काही संवाद करायचा असेल तर आपण करावा अशी आपल्याला विनंती आहे.